जय येशू. कसे आहात तुम्ही? खूप छान आहात. छान. तर मुलांना मला सांगा, मागच्या म्हणजे आधीच्या धड्याचे प्रश्न उत्तर लिहून आणले तुम्ही तुमच्या वहीमध्ये? खूप छान. तर मी ते तुमची वही बघणार आहे. लिहून आणलेत ना तुम्ही? छान. मला तुमच्यावर विश्वास आहे. तर मुलांनो, आपण आपला आधीचा धडा कोणता होता? 11वा. तर आज आपण 12वा धडा घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काय करूया? आपल्या धर्मशिक्षणाची सुरुवात या छोट्याशा प्रार्थनेद्वारे करूया. तर सर्वांनी उभे व्हा, आपले हात जोडा आणि डोळे मिटा. हे पिता परमेश्वर, तू आमच्यात ये. आम्ही या धर्मशिक्षणामध्ये आज जे काही शिकणार आहोत ते समजण्यासाठी तू तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवून दे. तुझ्या पवित्र आत्मेद्वारे आम्हाला ज्ञान, बुद्धी, समज प्राप्त होण्याची शक्ती आम्हास प्रदान कर आणि आम्ही जे काही शिकणार आहोत ते आमच्या लक्षात राहावे अशी कृपा कर. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. मुलांनो, सर्वांना पुन्हा एकदा जय येशू. तर मुलांनो, चला सगळ्यांनी आपापले पुस्तक घ्या आपल्या हाती. आज आपण आपला 12वा धडा, संस्कार संजीवन पाण्याचा झरा. आपल्या धड्याचे नाव काय आहे? संस्कार संजीवन पाण्याचा झरा. हा धडा सुरू करत आहोत. तर आपण या धड्यामध्ये जे काही शिकणार आहोत ते तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? खूप छान. तर आपापले पुस्तक घ्या आणि पेज नंबर 53 घ्या. या 12व्या धड्याचं नाव काय आहे? संस्कार संजीवन पाण्याचा झरा. संस्कार संजीवन पाण्याचा झरा. तर चला आपण सुरू करूया. एके दिवशी येशू समारिया येथे एका झऱ्याजवळ बसले होते. तर एके दिवशी येशू कुठे बसले होते? समारिया येथे एका झऱ्याजवळ बसले होते. कोण? येशू. येशू एके दिवशी एका समारिया येथे एका झऱ्याजवळ बसले होते. तेव्हा एक समरौनी स्त्री तिथे पाणी भरण्यास आली. जेव्हा येशू तिथे बसले होते तेव्हा येशू जवळ कोण आले? एक समरौनी स्त्री. कशासाठी? पाणी भरण्यासाठी. कारण की येशू कुठे बसलेला आहे? झऱ्याजवळ. आणि ती स्त्री कुठे आली? त्या झऱ्याजवळ पाणी भरण्यासाठी आली. ती स्त्री कोण होती? समरौनी स्त्री होती. येशूने तिला पिण्याकरिता पाणी मागितले. ती कशासाठी आली होती? पाणी भरण्यासाठी. आणि मग येशूने तिला काय मागितले? पिण्याकरिता पाणी मागितले. कुणाला? त्या समारिया स्त्रीला. तर चला बघूया आपण मग काय झालं. यहुदी वंशी येशूला पाणी देण्यास ती तयार नव्हती. येशू कोण होते? यहुदी वंशी असल्यामुळे ती येशूला पाणी देण्यास तयार नव्हती. कशासाठी? कारण की येशू यहुदी वंशी असल्यामुळे ती समारी स्त्री येशूला पाणी देण्यासाठी तयार झाली नाही. तेव्हा येशूने तिला म्हटले, जर तू मला मागितली असती तर मी तुला संजीवन जल दिले असते. तर येशू आता तिला काय म्हणत आहे? कशासाठी येशूने तिला असे म्हटले? कारण की ती येशूला पाणी देण्यासाठी तयार नव्हती. परंतु मग येशूने काय म्हटले? जर तू मला पाणी मागितली असती, म्हणजे जसं येशूने तिला मागितले तशाच प्रकारे जर ती येशूला पाणी मागितली असती तर येशूने तिला काय दिले असते? संजीवन जल दिले असते. संजीवन जल दिले असते. जे या विहिरीतले पाणी पितात त्यांना पुन्हा तहान लागते, परंतु जे मी देणारे जल पितात त्यांना कधीही तहान लागत नाही. तर येशू त्या आपल्या संजीवनी जल बद्दल काय सांगत आहे? की या विहिरीतले पाणी जे कोणीही पिणार त्यांना पुन्हा तहान लागेल, परंतु मी जे पाणी देणार, मी जे संजीवन जल देणार ते पिल्यानंतर जर कोणी ते पिणार तर त्यांना कधीही तहान लागणार नाही. तर हा वाक्य बायबलमध्ये कुठे आहे? संत योहान अध्याय 4 वाक्य 13 ते 14 मध्ये. तर चला पुन्हा एकदा आपण तो वाक्य वाचूया. जर तू मला मागितले असते तर मी तुला संजीवन जल दिले असते. जे या विहिरीतले पाणी पितात त्यांना पुन्हा तहान लागत नाही. तर मुलांनो, तुम्हाला हा वाक्य पाठांतर करायचा आहे. समजलं सर्वांना? चला आता आपण समोर बघूया. येशू परमेश्वरीय जीवनाच्या संजीवन जलाबद्दल सांगत होते. येशू कशाबद्दल सांगत होते? जे येशूने त्या स्त्रीला संजीवन जल विषय जे सांगत होते तो जल कोणता आहे? परमेश्वरीय जीवनाच्या संजीवन जल आहे.
काय आहे तो? परमेश्वरीय जीवनाच्या संजीवन जल बद्दल येशू सांगत होते. तर मुलांना समजलं तुम्हाला संजीवन जल काय आहे? याला समजून देण्यासाठी येशूने आपल्याला कोणते उदाहरण दिले की या विहिरीतून म्हणजे विहिरीतून जे लोक पाणी पितात त्यांना पुन्हा तहान लागणार, परंतु येशूने दिलेल्या संजीवन जलला जे लोक पितात त्यांना पुन्हा तहान लागणार नाही. तर येशू परमेश्वरीय जीवनाच्या संजीवन जल बद्दल सांगत होते. तर येशूने या जे जलचा उदाहरण आपल्याला दिलेला आहे तो काय आहे? परमेश्वरीय जीवनाचा जल आहे. परमेश्वरीय जीवनाचा संजीवन जल आहे. हे संजीवन जल सर्वांना देण्याची येशूची इच्छा होती. तर हे जे संजीवन जल आहे ज्याला पिऊन आपल्याला कधीही तहान लागणार नाही, तर हे जे संजीवन जल आहे हे येशूची काय इच्छा आहे की हा संजीवन जल सर्वांना दिला गेला पाहिजे. हे संजीवन जल सर्वांना देण्याची येशूची इच्छा होती. यासाठी त्यांनी संस्काराची स्थापना केली. तर हे संजीवन जल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येशूने काय केले? या संजीवन जलला पोहोचविण्यासाठी येशूने संस्काराची स्थापना केली. कशाची? संस्काराची स्थापना केली. आणि ते संस्कार आपण आपल्या या धड्यामध्ये आज शिकणार आहोत. अदृश्य परमेश्वराच्या जीवनाला सूचित करण्यासाठी दिले गेलेले आणि येशू ख्रिस्ताद्वारे स्थापित दृश्य चिन्ह आहे संस्कार. तर आता संस्कार काय आहे? संस्कार कशाला म्हणतात? तर इथे काय दिलेलं आहे? अदृश्य परमेश्वराच्या जीवनाला सूचित करण्यासाठी दिले गेलेले आणि येशू ख्रिस्ताद्वारे स्थापित दृश्य चिन्ह याला संस्कार असे म्हणतात. तर मुलांना तुम्हाला हे पाठांतर करायचं आहे की संस्कार काय आहे. तर चला पुन्हा एकदा बघूया की संस्कार कशाला म्हणतात. अदृश्य परमेश्वराच्या जीवनाला सूचित करण्यासाठी दिले गेलेले येशू ख्रिस्ताद्वारे स्थापित दृश्य चिन्ह म्हणजे संस्कार. कलिसियात एकूण 7 संस्कार आहेत. तर मुलांनो हे प्रश्न तुम्हाला येऊ शकते की कलिसियात किती संस्कार आहेत? तर कलिसियात किती आहेत? 7 संस्कार आहेत. कलिसियात, आपल्या ख्रिस्तीय कलिसियात किती संस्कार आहेत? 7 संस्कार आहेत. या 7 संस्काराद्वारे येशू पवित्र आत्म्याचे कार्य करीत असतो आणि परमेश्वरीय जीवनाचे संजीवन जल प्रदान करतो. तर या 7 संस्काराद्वारे येशू काय करतो? येशू पवित्र आत्म्याचे कार्य करीत असतो. जे पवित्र आत्म्याचे कार्य आहे ते येशू या 7 संस्काराद्वारे करीत असतो आणि परमेश्वरीय जीवनाचे संजीवन जल प्रदान करतो. जसे की आपण शिकलेलो आहोत, परमेश्वरीय संजीवन जल, येशूची काय इच्छा होती का हा संजीवन जल प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे. येशूला प्रत्येक व्यक्तीला हा संजीवन जल देण्याची इच्छा होती आणि ते देण्यासाठी येशूने संस्काराची स्थापना केली. तर या 7 संस्काराद्वारे येशू काय करीत असतो? पवित्र आत्म्याचे कार्य करीत असतो आणि या कार्यामुळे परमेश्वरीय जीवनाचे संजीवन जल आपल्याला प्राप्त होते. समजलं मुलांनो? चला आता आपण बघूया की ते 7 संस्कार कोणकोणते आहेत. तर सर्वांनी आपल्या पुस्तकात बघा. सर्वप्रथम आहे स्नान संस्कार, दृढीकरण, पवित्र बलिदान, समेट संस्कार, रोगी लेपन, पुरोहिताभिषेक आणि विवाह. तर हे 7 संस्कार आहेत. तर तुम्हाला पाठांतर करायचे आहे. 7 संस्कार कोणकोणते आहेत? स्नान संस्कार, दृढीकरण, पवित्र बलिदान, समेट संस्कार, रोगी लेपन, पुरोहिताभिषेक आणि विवाह संस्कार. तर हे 7 संस्कार आहेत. तर मुलांनो चला आपण आता या संस्काराबद्दल बघूया की हे संस्कार आपल्याला कशा रीतीने प्राप्त होते आणि कशा रीतीने या संस्कार आपल्या जीवनामध्ये आपण आणू शकतो. संस्कारांना 2 प्रकारे विभाजित केल्या गेले आहे. तर या जे 7 संस्कार आहेत त्या संस्काराला 2 भागात विभाजित केले आहे. तर 2 प्रकारे. तर सर्वप्रथम कोणता आहे? प्रथम भागामध्ये जे संस्कार आहेत आपण त्याच्याबद्दल बघूया, जो एकदाच ग्रहण केला जातो. म्हणजे 2 भाग. म्हणजे काही संस्कार असे आहेत की ते आपल्या जीवनात एकदाच आपण त्या संस्काराला स्वीकार करू शकतो, ग्रहण करू शकतो. आणि काही संस्कार असे आहेत जे आपण आवश्यक पडलं की आपण
त्या संस्काराला दुसऱ्या वेळी सुद्धा आपल्या म्हणजे ग्रहण करू शकतो. तर अशा प्रकारे 2 प्रकारे या संस्काराला विभाजित केलेले आहे. तर प्रथम जे संस्कार आहेत ते आहे स्नान संस्कार, दृढीकरण आणि पुरोहिताभिषेक. हे 3 जे संस्कार आहेत म्हणजे स्नान संस्कार, दृढीकरण आणि पुरोहिताभिषेक हे जे संस्कार आहेत ते आपण आपल्या जीवनात एकदाच ग्रहण करू शकतो. कोणकोणते संस्कार? स्नान संस्कार, दृढीकरण आणि पुरोहिताभिषेक हे जे संस्कार आहेत ते आपण आपल्या जीवनात फक्त एकदाच ग्रहण करू शकतो. त्या संस्काराला आपण दुसऱ्यांदा ग्रहण करू शकत नाही. या संस्कारामुळे पवित्र आत्म्याची उपस्थिती ग्रहण करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्यात अंकित होते, म्हणून या संस्कारांना फक्त एकदाच ग्रहण करतो. तर हे संस्कार जे आहेत 3 संस्कार ते एकदाच ग्रहण करता येते. कशासाठी? कारण की या संस्कारामुळे पवित्र आत्म्याची उपस्थिती ग्रहण करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्यात अंकित होते. म्हणजे हे जे संस्कार आहेत ते पवित्र, या संस्काराद्वारे आपण पवित्र आत्म्याला आपल्या अंदर ग्रहण करतो आणि आपल्यात ते अंकित होते, म्हणून हा संस्कार फक्त एकदाच आपण ग्रहण करू शकतो. बाकी आता आपण ते संस्कार बघूया ज्या संस्काराला आपण पुन्हा एकदा आवश्यक पडलं की आपण ते संस्कार ग्रहण करू शकतो. तर ते संस्कार आहेत दुसरे आहेत. ते कोणते आहेत? बाकी सर्व संस्कार एकापेक्षा अधिक वेळा ग्रहण करता येतात. तर मुलांनो, हे जे 3 संस्कार आहेत स्नान संस्कार, दृढीकरण आणि पुरोहिताभिषेक हे जे संस्कार आहे फक्त एकदा आपण ग्रहण करू शकतो. पण याच्यानंतर जे बाकीचे संस्कार आहेत, बाकीचे जे 4 संस्कार आहेत ते आपण अधिक वेळा म्हणजे एकापेक्षा अधिक वेळा सुद्धा आपण ते ग्रहण करू शकतो. पवित्र आत्मा, पवित्र परमप्रसाद आणि पाप स्वीकार पुन्हा पुन्हा ग्रहण केल्याने परमेश्वरीय जीवनामध्ये दिवसेंदिवस वाढ होण्यास आम्हाला मदत होते. तर जे पवित्र परमप्रसाद आणि पाप स्वीकार पुन्हा पुन्हा ग्रहण केल्याने परमेश्वरीय जीवनामध्ये दिवसेंदिवस वाढ होण्यास आम्हाला मदत होते. तर मुलांना आपल्या सर्वांना पवित्र परमप्रसाद बद्दल माहिती आहे, माहिती आहेत ना? हो. तर याच्यामुळे काय होते? आपल्या पवित्र परमप्रसाद आणि पाप स्वीकार या संस्कारामुळे आपण काय करू शकतो? पुन्हा पुन्हा म्हणजे हे जे संस्कार आहेत पवित्र परमप्रसाद आणि पाप स्वीकार हे संस्कार जर आपण पुन्हा पुन्हा ग्रहण केल्याने परमेश्वरीय जीवनामध्ये दिवसेंदिवस काय होत जाते? वाढ होत जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? नियमित रीतीने प्रेयरसाठी म्हणजे मिसा बलिदानासाठी भाग घ्यायचा आहे, परमप्रसाद ग्रहण करायचा आहे आणि पाप स्वीकार नियमित रूपाने करत राहायचा आहे. याच्याने काय होते? परमेश्वरामध्ये आपली नियमितपणे वाढ होत जाते, परमेश्वरीय जीवनामध्ये वाढ होत जाते. आणि रोगी लेपन आणि विवाह हे दोन्ही संस्कार आवश्यक असेल तर दुसऱ्या वेळी घेऊ शकतो. तर आता उरलेले किती? 2 संस्कार आहेत, रोगी लेपन आणि विवाह संस्कार. हा संस्कार काय? रोगी लेपन काय आहे? जे व्यक्ती खूप आजारी असते त्या व्यक्तीला दिल्या जाते, म्हणजे चांगल्या मृत्यूसाठी त्याला हा रोगी लेपन दिल्या जाते. परंतु त्यावेळेस जर तो व्यक्ती बरा झाला आणि आवश्यक पडलं तर त्याच्यानंतर सुद्धा तो संस्कार त्याला दिल्या जाऊ शकते. आणि जे विवाह संस्कार आहेत ते जर आवश्यक पडले तर दुसऱ्या वेळी सुद्धा घेऊ शकतो. तर आपल्याला माहित आहे एक विवाह झाल्यानंतर समजा त्या विवाहामध्ये काही अडथळे आले किंवा काही झालं तर त्याच्यानंतर त्या व्यक्तीला जर पुन्हा विवाह करायचं असलं तर हा विवाह संस्कार तो पुन्हा एकदा ग्रहण करू शकतो. तर इतकं समजलं मुलांनो? चला आता आपण समोर बघूया. सर्व संस्कारामुळे परमेश्वराची कृपा अर्थात परमेश्वरीय जीवन आम्हाकडे येते, तसेच आम्हाला पवित्रतेत वाढण्यास मदत होते. तर आपण जे 7 संस्कार शिकलेलो आहोत त्या संस्कारामुळे आपल्याला काय होते? परमेश्वराची कृपा, परमेश्वराची कृपा अर्थात परमेश्वरीय जीवन आम्हाकडे येते, तसेच आम्हाला पवित्रतेत वाढण्यास मदत होते. सर्व संस्कारामुळे परमेश्वराची कृपा अर्थात परमेश्वरीय जीवन आम्हाकडे येते, तसेच आम्हाला पवित्रतेत वाढण्यास मदत होते. तर मुलांनो, या संस्काराद्वारे आपण परमेश्वरामध्ये वाढत जातो, परमेश्वरामध्ये, परमेश्वरीय जीवनामध्ये, परमेश्वराच्या पवित्रतेत आपण वाढत जातो. तर जेव्हा जेव्हा आपण जसे ख्रिस्तीय समुदायात वाढत जातो आपल्याला हे संस्कार मिळत जातात. आपल्या उचित वयामध्ये आपल्याला तो संस्कार
दिल्या जातं. जेव्हा तुम्हाला ते संस्कार दिल्या जाणार तेव्हा तुम्हाला हे सर्व समजून येणार आहे. तर मुलांनो, आज तुम्हाला काय करायचं आहे, हे जे 7 संस्कार आपण शिकलेलो आहोत त्या संस्काराला तुम्हाला पाठांतर करायचे आहे. पुन्हा एकदा आपण बघूया 7 संस्कार कोणकोणते होते. स्नान संस्कार, दृढीकरण संस्कार, पवित्र बलिदान, समेट संस्कार, रोगी लेपन संस्कार, पुरोहिताभिषेक आणि विवाह संस्कार. तर अशा प्रकारे हे 7 संस्कार तुम्हाला पाठांतर करायचे आहे. तर मुलांनो, चला अशा प्रकारे आपला आजचा हा धडा 12वा समाप्त झालेला आहे. आपल्या धड्याचे नाव होते संस्कार संजीवन पाण्याचा झरा. तर या धड्यामध्ये येशूने आपल्याला संजीवन पाण्याबद्दल समजावून सांगितले आहे. त्या पाण्यासाठी म्हणजे त्या संजीवन जलला समजविण्यासाठी येशूने आपल्याला उदाहरण दिलेले आहे की विहिरीतले पाणी जर कोणी पिले तर त्याला पुन्हा तहान लागणार, परंतु जे संजीवन जल मधून म्हणजे मी दिलेला संजीवन जल जे पिणार त्याला पुन्हा तहान लागणार नाही. तर आणि हे संजीवन जल येशूची इच्छा होती की येशू सर्वांना हे संजीवन जल देण्याची येशूची अशी इच्छा होती. तर या संस्काराला म्हणजे या संजीवन जलला देण्यासाठी येशूने संस्काराची स्थापना केली. आणि ते संस्कार किती होते? 7 संस्कार होते. तर आपण त्या संस्काराचे नाव सुद्धा शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये काय असते ते सुद्धा आपल्याला माहित आहे. तर आपण या सर्वाबद्दल पुढच्या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर या धड्यामध्ये आपण फक्त त्याची नावं शिकलेली आहोत, ते तुम्हाला पाठांतर करायचे आहे. तर अशा प्रकारे आपला हा धडा इथे समाप्त झालेला आहे. तर मुलांना आता आपल्याला काय करायचं आहे, या धड्याचे प्रश्न उत्तर शोधून लिहून काढायचं आहे. तर चला आपण सर्व मिळून सर्वप्रथम प्रश्न उत्तर शोधून काढूया. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या धर्मशिक्षणाच्या वहीत या प्रश्नाचे उत्तर लिहून काढा. तर पहिला प्रश्न काय आहे, संस्कार काय आहे? तर मुलांनो सांगा, संस्कार काय आहे? आपण शिकलेलो आहोत की संस्कार अदृश्य परमेश्वराच्या जीवनाला सूचित करण्यासाठी दिले गेलेले आणि येशू ख्रिस्ताद्वारे स्थापित दृश्य चिन्ह आहे संस्कार. पुन्हा एकदा पाहूया, अदृश्य परमेश्वराच्या जीवनाला सूचित करण्यासाठी दिले गेलेले आणि येशू ख्रिस्ताद्वारे स्थापित दृश्य चिन्ह आहे संस्कार. दुसरा प्रश्न आहे, संस्कार किती व कोणकोणते आहेत? तर मी तुम्हाला सांगितली होती की तुम्हाला पाठांतर करायचे आहे. बघा इथे आहे प्रश्न, काय आहे, संस्कार किती व कोणकोणते आहेत? तर आपल्याला माहित आहे संस्कार किती आहेत? 7 संस्कार आहेत. आणि ते कोणकोणते आहेत? स्नान संस्कार, दृढीकरण, पवित्र बलिदान, समेट संस्कार, रोगी लेपन, पुरोहिताभिषेक आणि विवाह. तर अशा प्रकारे 7 संस्कार आणि त्यांचे नाव आहेत जे तुम्हाला लिहून काढायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, कोणकोणत्या संस्काराला आपण केवळ एकदाच ग्रहण करू शकतो? तर आपण शिकलेलो आहोत की संस्काराला 2 प्रकारे विभाजित केलेले आहे. म्हणजे पहिला भाग असा की ज्या संस्काराला आपण एकदाच ग्रहण करू शकतो आणि दुसरा भाग असा की ज्या संस्काराला आपण एकापेक्षा अधिक वेळा सुद्धा ग्रहण करू शकतो. तर ते कोणकोणते आहेत? ते स्नान संस्कार, दृढीकरण आणि पुरोहिताभिषेक. हे 3 संस्कार असे आहेत ज्याला आपण एकदाच ग्रहण करू शकतो. स्नान संस्कार, दृढीकरण संस्कार आणि पुरोहिताभिषेक. तर हे 3 संस्कार सुद्धा तुम्हाला पाठांतर करायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, संस्काराद्वारा आम्हाला काय प्राप्त होते? संस्काराद्वारा आम्हाला काय प्राप्त होते? परमेश्वरीय जीवन प्राप्त होते. तर या संस्काराद्वारे आपल्याला काय प्राप्त होते मुलांनो? परमेश्वरीय जीवन प्राप्त होते. तर अशा प्रकारे या 4ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ते प्रश्न लिहून काढायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पाठांतर सुद्धा करायचं आहे. तर चला आता आपण दुसरा स्वाध्याय काय आहे ते बघूया. चूक किंवा बरोबर. खाली दिलेल्या वाक्यांना काळजीपूर्वक वाचा व चूक किंवा बरोबर खूण लावा. तर इथे 5 वाक्य दिलेले आहेत. त्या वाक्याला आपल्याला पहिले वाचायचं आहे आणि तो वाक्य चूक आहे किंवा बरोबर हे आपल्याला ओळख करायची आहे. आणि जर चूक असेल तर आपल्याला चूक अशी खूण करायची आहे आणि जर बरोबर असेल तर बरोबर अशी खूण तिथे करायचं आहे. तर पहिला आहे, येशूने शमरोनी स्त्रीकडून पाणी मागितले. तर मुलांनो
आपण या धड्याच्या सुरुवातीला शिकलो की येशूने समरोनी स्त्रीला पाणी मागितले. तुम्हाला माहित आहे, जेव्हा येशू त्या झऱ्याजवळ बसले होते तेव्हा समरोनी स्त्री पाणी भरण्यासाठी आली आणि येशूने तिला पाणी मागितले. तर हा वाक्य कसा आहे? बरोबर आहे. तर आपल्याला इथे कोणती खूण करायची आहे? बरोबर अशी खूण करायची आहे. दुसरा आहे संस्कार 8 आहे. तर मुलांनो, तुम्हाला माहित आहे संस्कार किती आहेत? 7. तर हा वाक्य कसा आहे? चूक आहे. तिसरा वाक्य आहे दृढीकरण फक्त एकदाच ग्रहण करता येतो. आपण शिकलेलो आहोत की जे 3 संस्कार आहेत ते आपण फक्त एकदाच ग्रहण करू शकतो, त्याच्यात दृढीकरण सुद्धा आहे. तर हा वाक्य बरोबर आहे. चौथा आहे येशूने दिलेले पाणी प्याल तर कधीही तहान लागणार नाही. येशूने दिलेले पाणी म्हणजे येशूने दिलेला जो संजीवन जल आहे ते जर आपण पिलो तर आपल्याला कधीही तहान लागणार नाही असे येशूने म्हटले आहे. तर हा वाक्य कसा आहे? बरोबर आहे. आणि शेवटचा वाक्य आहे संस्कार आम्हाला परमेश्वरीय जीवन प्रदान करतो. तर आपण या धड्यामध्ये संस्काराविषयी शिकलो आहोत. त्या संस्काराद्वारे आपल्याला काय प्राप्त होते? परमेश्वरीय जीवन प्राप्त होते. संस्काराद्वारे आम्हाला परमेश्वरीय जीवन प्रदान करतो. संस्कार आम्हाला परमेश्वरीय जीवन प्रदान करतो. तर हा जो शेवटचा वाक्य आहे तो सुद्धा बरोबर आहे. तर हे सर्व वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आणि याच्यानंतर क्रमात लिहा असा एक स्वाध्याय आहे. ते सर्व तो स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तिथे काय आहे? अक्षरांना बरोबर करून संस्कार क्रमानुसार लिहा. तर जे संस्कार आपण शिकलेलो होतो त्याला तुम्हाला क्रमानुसार लिहायचं आहे. तर हे स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आणि जेव्हा आपण दुसऱ्या क्लासमध्ये भेटूया तेव्हा मी तुम्हा सर्वांचे वही तपासणार आहे. तर चला मुलांनो, अशा प्रकारे आपला हा प्रश्न उत्तर सुद्धा इथे संपलेला आहे. याच्यानंतर माझा निर्णय काय आहे? आजचा आपला निर्णय ते आपण बघूया. मी देवळाच्या सर्व संस्कारात आणि पूजन समारोहात भक्तिपूर्वक सहभागी होणार. तर हा निर्णय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे की मी देवळाच्या म्हणजे आपल्या चर्चमध्ये जे आपण जातो तिथे जे कोणतेही संस्कार होतात ते सर्व समारोहात भक्तिपूर्वक सहभागी होणार. आपण जेव्हाही चर्चमध्ये जाणार, मिसा बलिदानात आपण भाग घेतो, आराधनेत भाग घेतो आणि जे कोणतेही संस्कार आपल्या चर्चमध्ये होतात त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? भक्तिपूर्वक भाग घ्यायचा आहे. असा निर्णय आज आपल्याला या धर्मशिक्षणामध्ये घ्यायचा आहे. तर चला आता आपण एक छोट्याशा प्रार्थनेद्वारे म्हणजे जे प्रार्थना आपल्याला या धड्यात दिलेला आहे त्या प्रार्थनेद्वारे आपण या धर्मशिक्षणाला समाप्त करूया. सर्वांनी उभे व्हा, आपले हात जोडा आणि माझ्या मागे म्हणा. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, संस्काराद्वारे तुम्ही मला परमेश्वरीय जीवनाचे संजीवन जल प्रदान करता आणि परमेश्वराच्या कृपेत वाढण्यास मला मदत कर. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन.